एक 80 आता प्राईस झाली तिची आम्हाला फ्रीमध्ये भेटली. ती कशी भेटली तुम्हाला मी सांगेल. एक प्रोसेस आहे ती छोटीशी म्हणजे त्या पोलीस केस. नवीन स्कूटी भेटलेली आहे अंबरनाथची. घरात आलो ठाण्यामधून उचलली. पार्सल आलेलं आहे आमचा आहे. शंभर होत लावले आणि इकडे अंडी उकरत लावली आणि आपले लागताना अंडी आणि इकडे काय पोचे. हॅलो गाईज, आजच्या ब्लॉगला डायरेक्ट आपण सुरुवात करू. तर तुमची गाडी असेल ओला किंवा तुमचे कोणत्या नातेवाईकांची गाडी सर्व्हिसिंगला असेल किंवा सर्व्हिस सेंटरला, तर ही म्हणजे आम्ही अशी आमच्या एजन आम्हालाच म्हणजे अशी पहिली स्कूटी भेटली ती पण फ्रीमध्ये. 1,00,000 आता 80 प्राईज आहे जी. ही काहीतरी आम्ही त्या दिवशी चेक केली ऑनलाईनला म्हणजे कालूच. S1 Pro Plus आहे. ही जी प्राईज 1,80,000 दाखवतोय. तर ही कशी भेटली आम्हाला म्हणजे 1 रुपया पण न भरता. आता दुसऱ्या इथनं जवरी पण घेताना म्हणजे त्यांना काय सांगतात का अर्ध पैसे भरा 60 ते 70 किंवा 80,000, मग तुम्हाला ते रिटर्न मध्ये देतील. म्हणजे पैसे नाही देणार पण त्याच्यात पैसे 70,000 रुपये टाकून तुम्हाला एक नवीन स्कूटी देतील. तर आम्ही तसं काहीच नाही केलं. आम्हाला 1 रुपया पण नाही भरायला लागला. आम्हाला फ्रीमध्ये स्कूटी भेटली. ती कशी भेटली तर आता ही ब्लॉगमध्ये म्हणजे फेऱ्या मारायला लागतात. 7-8 फेऱ्या जास्त मारल्या आम्ही. ठाणा कुठं अमरावती ना अंबरनाथला तिथं आम्ही 7-8 जास्त फेऱ्या मारल्या. ठाण्याला गेलतो तेव्हा तिथंच आहे ना शोरूम मध्ये आमची स्कूटी होती काहीतरी 6 का 7 महिने आधीपासून. पण ती स्कूटीचा प्रॉब्लेम सगळं पाठबीट काढलेलं. तर आम्ही बोललो आमची स्कूटी आता काही होईन का नाही. तर आम्ही काय केला डायरेक्ट विचार केला दोघं तिघाही म्हणजे आम्ही 4-5 जण गेलो तेव्हा डायरेक्ट बरं बाईक घेऊन येऊ त्यांची. मग तिची बाईक उचलली. मग बाईक घेऊन डायरेक्ट आम्ही घरा आलो ना. मग बाईक 2 ते 3 महिने ठेवली आमच्या इथं. त्यांना बोललो जेव्हा आमची स्कूटी रिपेअर होईन जी खराब झालेली ती तेव्हा बरं आम्ही तुमची बाईक देऊ रिटर्न तुम्हाला. जर नाही रिपेअर झाली तर बरी बाईक आम्हाला ठेवू. असं झाला बोलून. नंतर मग त्याही 2 ते 3 महिन्यात आम्हाला फोन केला. लोकेशन समजून दे काय परत नाही परत आम्ही काय चोरी नाही करत. आम्ही आता गाडी आमची काय केलं बॅटरी शीट कुठे आहे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवीन तुम्हाला दाखवीन. आणि आम्ही आता दुसरी गाडी उचलली नवीन त्यांची बाईक. ती बाहेर नेऊन ठेवली. चावी आहे आमच्यावर. आता आम्ही जाऊ ना ती गाडी घेऊन घरा निघू ना. त्यांना यावं लागणार आता पनवेलला. आम्ही नाही ना आता काही निघू. ती आपण गाडी बाहेर ठेवली. चला आता झाला नाही झाला त्यांची नाटक. डबल ही बघा काहीच ठाण्यामधून उचलली शोरूम मधून. नाही राहू दे व्हिडिओ नको का नको. चल रे चालू तू मी बसते मागे. आम्ही जाऊशर आमची गाडी घेत नाही ना जाऊशर. आता आमच्याकडे ठेवू. आता ही घेऊन चालू आम्ही वावल्याला. आता आवरेवेल त्याही फोन करायला लावला तर त्यांना फोन करायला लावू आम्ही. फुल चार्जिंग आहे काहीच बघू शकता तुम्ही. दाखव चार्जिंग चावी दे. हेल्मेट पण नाही तर राहू दे नवीनच आहे बघा. आता तुम्ही पण अशीच करा जर तुमच्या जर सुट्ट्या असतील किंवा करा तुम्ही पण. मी तर सांगेन करा हे बघा फुल आहे ना चार्जिंग. हा घरात आहे ना आमची. चला आता काहीच निघू घरा. अशी नाटकं करताना का चालली. आता तर काही अख्खी खोलली आमची स्कूटी म्हणून आता मी उचलली तिशी. केस करताना करू दे केस बघू आम्ही. कारण की आमच्या स्कूटीला काही सांगत होत नाही अजून 2-3 महिने घालवतील असं बोलतात. तरी पण झाला तर होईन काम नाही तर नाही म्हणा असं पण बोलतात. सगळं आता सगळं पाठ उपटलं आणि तिच्यानं काही ठेवला नाही. ती आता 10,000 रुपये 5,000 रुपये घेणार नाही आम्ही. ही उचलली आता निघलो. चला काही आता 1-2दा असं वाटलं ट्रॅफिकवाले पकडतील पण नाही. वाचलो आम्ही. आमच्या समोर ट्रॅफिकवालं पण नाही पकडला. हेल्मेट नव्हतं तर बघा आता टाईट झालेलं आहे नारसं. आता जाऊ घरी. तर फायनली इथं बघू शकता ब्लॅक कलरची ओला S1 Pro आज नवीन एक परत भेटलेले आम्हाला. किती किलोमीटर चालली 3 ना 3 किलोमीटर चालली. दाखव कलर दाखवते. डीजे लाव. आता आम्ही घेऊन चालू ना आता अंबरनाथला इशी घेऊन करा डायरेक्ट. हो भाई आणि डिलिव्हरी दिली. काही झालं का तुझ्या घरी जेव्हा आम्ही आता काही काम नाही नाही. ही सिस्टीम काढली नवीन. आता आधी पण असं साऊंड काढलेलं त्यानं बसलेलो आम्ही. बघा आता तुम्हाला पण जर इथं पाहिजे असतील तुमच्या जुन्या गाड्या असतील तर असे रिप्लेस करा. मी तुम्हाला एक सांगून प्रोसेस आहे ती. आता जाऊन मी इशी घेऊन घरा अशी चावी घ्यायची. मी सांगेन ती प्रोसेस आहे नंतर तुम्हाला. चला ताई घेऊन डायरेक्ट घरा. पप्पा घेतात येस
एक 80 आता प्राईस झाली तिची आम्हाला फ्रीमध्ये भेटली. ती कशी भेटली तुम्हाला मी सांगेल. एक प्रोसेस आहे ती छोटीशी म्हणजे त्या पोलीस केस पण झाली असती अशी प्रोसेस आहे ती. तिकडची अजून नंबर प्लेट नाही आली, काही नाही आला तिचा. जाईल काय होतंय नाही त्याला काय पिटी करून घे. तर आता ओलाची आम्ही डिलिव्हरी घेतो शोरूम मधून. रॉयल एंट्री नवीन स्कूटी भेटलेली आहे. रॉयल एंट्री घेऊन जाऊ. रॉयल एंट्री रॉयल एंट्री. आता अंबरनाथची घरात आलो डिलिव्हरी घेऊन. बाय बाय परत नाही भेटणार. आपला चार्जर घेतला फायनली. काय आता घरी निघलो ना आम्ही अंबरनाथच्या ओल्याला. S1 Pro 170. चला चला आता हेल्मेट घेण्याचं घरा निघू. चला आता चला मी चला काय डिलिव्हरी घेतलेलं आहे S1 Pro. आधी होती तीच आहे, आता तिची प्राईस वाढलेली आहे ना. आम्हाला फ्रीमध्ये कशी भेटली ती प्रोसेस सांगेन मी तुम्हाला, नक्की सांगेल. चला आता काय निघू. ऑन द वे होम, वे टू द हॉटेल. आता हॉटेलला झालो खावायला, पहिला खाऊन निघू. इशी घेतली अंबरनाथचा जो शोरूम आहे इथं या तुम्ही पण. त्याचं नाव काय भाई आपले गावठी दाबा ना. बघा आता आम्ही तर गावठी दाबा लोन पोचे बघा कसं नाही काहीतरी बोल तुमचा ना दाबा. बघा पोचे बघा कसं नाही ते आजबल आम पोचा आहेत. अर्धा किलोचा पोचा आहे व्हिडिओ जाम चालतात. आम्ही आलतो या घेऊन स्कूटी आणायला आलतो ओलाची. फुकाट दिली आम्हाला तुमची ती फुकाट दिली. आता ती आणली. इकडे चिंबोऱ्या आहेत. चिंबोऱ्या होत लावले आणि इकडे अंडी उकडत लावली आणि आपले लागताना अंडी. आणि इकडे काय पोचे आहे ते मोठे बघा. पण रोस्टेड आलेलं आहे. ताट आलेलं आहे इथं जेवायला. सगळ्यांना जेवायला बसलो ना आम्ही. याला उपास आहे म्हणून बाजूला त्याला टाकलं आम्ही कोपऱ्यात. बघा शावर नाही त्याला. काय माहिती का बायको चांगली पाहिजे का काय तर म्हणून त्यांनी शावर करत. काय बाबा बोलावा त्याला खाऊन घेऊ. लपेटानं भाकरी आल्या ना आता. त्याला खाऊन घेऊ. बघते सगळे आमच्याकडे सारखा. त्याला काय आला नाही त्याच्या फक्त भाकर आहे ना. कांद्याची भाकर खाणार आहे आता. आता आम्ही जेवून घेऊ. आता आम्ही निघलो खाऊन. टेस्ट एक नंबर होती गावाला. या एकदा आलं होतं इथं ना. याचे पुढे एक ढाबा आहे, 2 आहेत त्यांचं. आता आव्यानला आणलेलं आहे घरी. आव्यान दापोडनं घरी आलेला आहे आमच्या. आव्यान स्माईल सँडविच दिला. सँडविच आंबाला बोलिये. मम्मी मी पण असं खात नसं का. रोग लावायचा एकटाच लावायचा का मला. तर आज संध्याकाळचे पूजन आहे आपल्या बाईकचा नाही स्कूटीचा. नवीन स्कूटी आणली ना तिचा. काल आणली ना मग तिचा आज पूजन करू आपण सगळी संध्याकाळच्या वेळी. आता दुपार झाली जिमला जाऊ. खा र आता जिमशी जाऊन येऊ. मारला याला आंबा बघते बाहेरच्या बाजूला. तर आता जिमशी जाऊन येऊ ना मग संध्याकाळचे पूजन करू आपण. आता घराची मागालून जेवत नव्हतं तर आंबा बघायला बघा. आंबा बघायला आणला याला. घरी चालू ना आम्ही. घरी बघा कसा बसलाय वरती. पाणी बघा ते पाणी तेव्हा ती शिवाराटे बघ गॅलरींशी. चला ही आमची गली मागची बाजूची. पार्सल आलेलं आहे आमचा. आहे बघू शकता. ओपन करो. यो काय ओव्हन आहे का एअर फ्रायर आहे. एअर फ्रायर बघू कसं आहे. ओ माय गॉड वरतीच खोल. लिपचा ही बघू. ही कोणीचं नाव काय तेव्हा दावा तेव्हाच नाव काय. नीट काय व्हिडिओ बंद केला काय बोलशील. गाडीच्या पूजनाला चल. गाडीचं पूजन आहे काहीच. आमच्या गाडीचं पूजन आहे. आमच्या गाडीचं पूजन आहे नवीन. गाडीचं नवीन पूजन आहे काहीच. गाडीच्या पूजनाला या.
येस ही कशाला वास येते मशेरीचा बाबा कशाला वास येते चिमटा इथं मी काहीच नाही घाला तो बघ तो पप्पा चल गाडीचं पूजन आहे खालती रस्त्यावर आपली कुठे आणली बघली नाही का हो नवी स्कूटी घेतली भाऊ. फुकाट दिली ती फुकाट कसली फुकट तो? बाराशे मग आठ काय? रुपये पहिले. गेल्यानं जमा होती तरी पण भेटली यस ती गेल्यानं जमा होती कोणतीच भेटली ना आपली पहिली अशी भेटली पप्पा कुठं झाला दुकानावर टप्पा चालला ते करा दारी वारली केस पण पप्पा वारलं आता कापायला जावं लागलं एअर फ्राय आलेला आहे आता बघू ट्राय करू नको कसा या सगळा तळतो टोस्टर तळाचं म्हणजे फ्राय करून बघू आता होते का सगळं टाकतो तर त्यांची बटाटो मग तसंच ते मग वापरण कोण मस्त आणून ठेवला वार वा मग तू ते सगळे ते आला चालतो का चला आता टाकलेलं आहे जान स्टार्ट मला आता एअर फ्रायर चालू झालेलं आहे 18 मिनिटाचा टाइम लावलेला आहे 200 टेम्परेचर ठेवलेलं आहे चला आता बघू कसं होतं तुला काय वाटतं कसं होतील हिने केस पण बघा किती खर्च केला केसांवर 17,000 मंथली स्टॅक आला असता प्रोटीनचा आमचा काय कुठचे म्हणणे माहितीये बघा केस बघू शकता ही बनलं पण ते नाही बनलं 5 मिनिटात 2 मिनिटं राहू द्या 2 झालं रे झाले ऑइल न वापरता झाला बोंबलू नको चला काही झालेलं आहे हाय बघ याची तेल नको होता. बरं. अरे स्प्रे करायचं याच्यावर तर आता आम्ही केलं ते करून बघा तुम्ही जर भेटली तर स्कूटी तर आज का पूजन करायला भेटला नाही कारण की घरून कोण नव्हता सगळी बाहेर इकडे तिकडे होती मग बोलो उद्याच करू पूजन ठीक आहे चला मग चला काय आजचा ब्लॉग इथं जेंड करू आता ब्लॉग आहेत ना मी कंटिन्यू टाकेन मोठं कारण की मिनी ब्लॉगो जोर घेतलेली मधीन म्हणजे मिनी ब्लॉगच जास्त टाकायचो 2-2 1-2 दिवसाला ना आता मोठं ब्लॉग पण टाकील ठीक आहे चला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा ब्लॉग येईल लगेच तुम्हाला टाकलं तर केस कापायला जावं लागेल दारी पण जाम वाढली चला बाय